नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील जिवंत आरोपी अजमल कसाब याला येरवड्याच्या कारागृहामध्ये फाशी देण्यात आली। 26 नोव्हेंबर 2008 साली सायंकाळी 10 आतंकवाद्यांनी मुंबईमध्ये घुसून हल्ला केला। यावेळी पोलिसांनी त्यापैकी 9 जणांना यमसदनी पाठवून अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडले होते। क्रूरकर्मी अजमल कसाबला न्यायालयाने याआधीच फाशीची शिक्षा जाहीर केली होती। कसाबने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता। 5 नोव्हेंबरला राष्ट्रपतींनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता। त्याचप्रमाणे 19 नोव्हेंबरलाच कसाबला येरवडा कारागृहात आणण्यात आले होते। संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता अजमल कसाब याला फाशी देण्यात आली। अंतिम तपासानंतर डॉक्टरांनी कसाबला मृत घोषित केले। मृत कसाबला येरवडा कारागृहातच दफन केल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। भारत माता की जय। बरोबर कसाबला फाशी दिल्याबद्दल संपूर्ण भारत देशात सर्व राजकीय पक्ष व संस्था यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील जिवंत आरोपी अजमल कसाब याला येरवडा कारागृहात सकाळी 7:30 वाजता फाशी देण्यात आली। संपूर्ण भारत देशात कसाबला फाशी दिल्याबद्दल सर्व राजकीय पक्ष संस्था यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। विविध भागातील चौकात पेढे आणि साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। रस्त्यांवर ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत नागरिकांनी आपली दुसरी दिवाळी साजरा केली। निलायम टॉकीज चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पेढे वाटण्यात आले। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष विकास मटकरी, नगरसेवक धनंजय जाधव, धीरज घाटे, प्रमोद कोंडरे, नगरसेविका वर्षा तापकीर आदी कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। कसाबच्या फाशीचा आनंद सर्व शहराने साजरा केला। विविध मंडळांनी ही कसाबच्या फाशीचा आनंद फटाके वाजवून व पेढे वाटून साजरा केला। शनिपार मंडळाने पेढे वाटून व फटाके वाजवत सरकारने कसाबला फाशी दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले।
भारतीय जनता पार्टीने आजचा कसाबचा फाशीचा दिवस हा आनंदोत्सव म्हणून साजरा केला आहे. कारण की कोट्यावधी भारतीयांची भावना होती की ज्या पाकिस्तानने, ज्या शत्रूने आमच्यावर हल्ला केला त्याचा खात्मा झाला पाहिजे. आज त्याला फाशी झाली, पुण्याच्या भूमीत फाशी झाली. याचा आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पुणेकर नागरिकांना विशेष आनंद आहे. ही कृती उशिरा झालेली आहे, कारण सुप्रीम कोर्टाने 4 महिन्यापूर्वीच त्याला फाशी कायम केली होती. परंतु आपलं भारत सरकार हे बोटचेपी भूमिका घेत होतं. अखेरीस त्याला अचानक काल फाशी दिली गेली. आमचा हा प्रश्न आहे शासनाला की फाशी अचानक का दिली गेली. कसाबला डेंग्यू झाला होता आणि कसाबची अवस्था गंभीर झाली होती. कसाब कदाचित डेंग्यूने मेला असता. हे संकट टाळण्यासाठी अचानक फाशी दिली गेली आहे का, हा आमचा शासनाचा प्रश्न आहे. याचं शासनाने उत्तर दिलं पाहिजे. आज कसाबला फाशी देऊन खऱ्या अर्थाने आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम राष्ट्रपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलंय. खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांना ही आदरांजली आहे असं या फाशीच्या निमित्ताने म्हणता येईल. आणि भारतामध्ये असं पहिल्यांदाच घडलं असेल की एका वर्षामध्ये 2 वेळा दिवाळी साजरा करण्याचा योग या भारतवासियांना, तमाम हिंदू बांधवांना आलाय. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने नागरिकांना शुभेच्छा देतो आणि आनंद व्यक्त करतो. धन्यवाद. आज सरकारने कसाबला जी फाशी दिलेली आहे ती येरवडा जेलमध्ये पुण्यामध्ये दिलेली आहे. याचा आज इथे आनंदोत्सव साजरा होत आहे. खरं तर कसाबला गेले काही दिवसापासून अशी बातमी होती की डेंग्यू झालेला आहे आणि डेंग्यू झालेला आहे तो नेमका कशाने मेला किंवा काय, त्याच्या अगोदरच डेंग्यूनी मरण्याच्या अगोदरच त्याला फाशी दिलेली आहे. परंतु काही का असेना सरकारने हा निर्णय आज घेतलेला आहे आणि देर आहे दुरुस्त आहे अशा पद्धतीने या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे आणि कसाबला फाशी दिली. त्याचा आज बीजेपीच्या वतीने या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. भारताच्या इतिहासामधले एक आनंदाचा क्षण म्हणावं तसा आजचा क्षण आहे. ज्या अजमल कसाबनी ज्या पद्धतीने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याची एक शिक्षा म्हणून त्याला आजची फाशी आली. त्यामुळे त्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी खरं तर आनंद व्यक्त करतो. बाळासाहेब अमर रहे, बाळासाहेब परत या घोषणाने बाळासाहेब ठाकरे यांचे अस्थिदर्शन घेऊन पुण्यात शिवसैनिक व चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलश शिवसेना भवनात आणल्यानंतर शेकडो शिवसैनिक साश्रू नयनांनी दर्शन घेत आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहताना नतमस्तक झाले. पुणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे यांच्यासह शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे, शिक्षण मंडळ सदस्य शिरीष फडतरे यांनी मुंबईवरून शिवसेना प्रमुखांचा अस्थिकलश सायंकाळी 6:15च्या सुमारास पुलाची वाडी येथे शिवसेना भवनात आणला. या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी शिवसैनिक, नागरिक तेथे थांबले होते. अस्थिकलश येताच अमर रहे, बाळासाहेब अमर रहे, परत या बाळासाहेब परत या, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. अमर रहे बाळासाहेब अमर रहे, 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 रस्ते अमर रहे, अमर रहे बाळासाहेब अमर रहे, अमर रहे बाळासाहेब अमर रहे. शिवसेना भवनात दर्शनासाठी काचबंद अस्थिकलश आणि साहेबांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. शांतपणे रांगेत उभे राहून शिवसैनिक, नागरिक, महिला, पोलीस अधिकारी, शिपायांनी दर्शन घेतले. यावेळी अनेक शिवसैनिकांचे डोळे पाणावले होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनीही यावेळी साहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. शिवसेना भवनाबाहेरही थांबून शिवसेना प्रमुखांबद्दलच्या भावना शिवसैनिक आपापसात व्यक्त करीत होते. आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बापर, महापालिकेतील गटनेते अशोक
कर्णावळ, शहर उपप्रमुख नगरसेवक प्रशांत बदे, संजय भोसले, नगरसेविका सोनम झेंडे, माजी नगरसेवक श्याम देशपांडे, महिला आघाडीच्या संघटिका राधिका हरिश्चंद्रे, माजी शहर प्रमुख नाना वाडेकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. परत या, परत या, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, परत या, परत. बाल साहित्य पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांच्या हस्ते करण्यात आले. लहान मुलांकडून शिकण्यासारखे खूप असते. त्यांची निरागसता, कुतूहल हे आपण आज विसरलो आहोत. मुलांची हीच सहजता आणि साधेपणा शिकण्यासारखे आहे. आपल्या अनुभवांना याची जोड मिळाली तर आपण खऱ्या अर्थाने जगण्यालायक माणूस होऊ शकतो, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अनिल अवचट यांनी व्यक्त केले. साहित्य अकादमीच्या वतीने बाल साहित्य पुरस्कार देशभरातील विविध भाषांमधील बाल साहित्यिकांना प्रदान करण्यात आला. ताम्र मानचिन्ह, 50,000 रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी अवचट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अकादमीचे कार्यकारी अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी अध्यक्षस्थानी होते. अकादमीचे प्रभारी सचिव के श्रीनिवासराव यांनी स्वागत केले. अवचट म्हणाले, मुले मुळातच शुद्ध असतात. बाहेरच्या संस्कारांनी आपण अशुद्ध होतो. मुलांना ही अशुद्धी स्पर्श करू नये याची जबाबदारी बाल साहित्यिकांना असते. रामायण महाभारताच्या गोष्टी खूप झाल्या. आजी आजोबा संस्कृती आज हरवली आहे. त्यांच्या गोष्टींची जागा व्हिडिओ गेम्स, टीव्हीने घेतली आहे. यातून मारधाड, दुसऱ्याला शत्रू समजणे, दुसऱ्याला मारून फक्त स्वतः पुढे जाण्याची बीजे मुलांमध्ये रुजत आहेत. देशात भाषा अनेक आहेत, मात्र प्रश्न एक की मुलांसोबत खेळणार कोण, त्यांच्यावर संस्कार कसे करणार. यात बाल साहित्यिकांच्या कथा मदत करतील. मुठा कालवा दरम्यान होणाऱ्या अस्वच्छतेसंदर्भात पाटबंधाऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
स्वारगेट ते डायस प्लॉट झोपडपट्टी दरम्यानच्या मुठा कालव्यालगत होणाऱ्या घाणीमुळे, खड्ड्यांमुळे आणि गुंडागिरीमुळे पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झोपडपट्टीलगत आंदोलन केले. आज दुपारी 12च्या सुमारास झालेल्या या आंदोलनात सुमारे 500 कर्मचारी अधिकारी सामील झाले होते. कालव्याच्या संरक्षक भिंतीची पडझड झाल्याने स्वारगेट येथील कर्मचारी वसाहतीकडे जाताना धोका निर्माण झाला असल्याचे निवेदन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवण्यात आले होते. कालव्यालगत होणाऱ्या घाणीकडे, मद्यपी टोळ्यांकडे पोलीस आणि पालिकेचे दुर्लक्ष असल्याने या निवेदनात म्हटले होते. हा त्रास न थांबल्यास, दुरवस्थेत सुधारणा न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. आज स्वारगेट येथील कर्मचारी वसाहतीतील तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कालव्याजवळ येऊन रस्ता रोखण्याचा निर्धार केला. मात्र पोलिसांनी लोखंडी अडथळे लावून रस्त्यावर येण्यास मज्जाव केला. त्यामुळे या लोखंडी अडथळ्यांअलीकडे थांबून निदर्शने करण्यात आली. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत सोनवणे, पोलीस निरीक्षक राम पठारे यांचा त्यात समावेश होता. महाराष्ट्र राज्य पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम संघटनेचे राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष रवींद्र जगताप तसेच कृष्णा साळवी, दिनेश कुचेकर यांची यावेळी भाषणे झाली. कालव्याकाठची अनागोंदी न थांबल्यास पुन्हा रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला. महानगरपालिका पर जोर से बोल, सिंचन खाते पर, पाटबंधारे खाते पर, पाटबंधारे खाते पर, अरे जोर से बोल, 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 बोल मेरे भाई ना, बोल मेरे भाई, अरे देखने वाले, अरे देखने वाले, अरे जाने वाले, अरे सुनने से बोल, बोल मेरे भाई, बोल मेरे भाई ना, बोल मेरे भाई, अरे सुनाता है ना, अरे कदम मिला, कदम मिला, बोला क्यों ना गप्पे बुरे पुटे यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 2 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटातील पूर्ण मॅरेथॉनमध्ये खरी लढत रंगणार ती इथिओपिया व केनिया या संघाची. इथिओपियन खेळाडूंची विजेतेपदाची हॅट्रिक केनियन रोखतात की इथिओपियन ती पूर्ण करतात, याबाबत उत्सुकता आहे. मागील 12 वर्षात 10 वेळा इथिओपियन विजेते ठरले आहेत. संयोजक समितीचे अध्यक्ष अतुल चोडिया स्पर्धेबाबत माहिती देताना म्हणाले, 2 डिसेंबरला होणाऱ्या या स्पर्धेत आतापर्यंत नोंदवलेल्या 15 देशातील 144 परदेशी धावपटूंपैकी खरी लढत आफ्रिकन धावपटूंमध्येच असेल. महिला अर्ध मॅरेथॉनमध्ये मात्र केनियन धावपटूंचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. त्यांना ऑलिम्पियन सुद्धा सिंग, कविता राऊत, ललिता बाबर यांचा कितपत प्रतिकार होईल ते पाहणे भारताच्या दृष्टीने महत्वाचे आहे. यजमान भारतासह केनिया, इथिओपिया, टांझानिया, स्वित्झर्लंड, श्रीलंका, नेपाळ, अमेरिका, रशिया, पॅलेस्टाईन, मॉरिशियस, कझाकिस्तान, बहारीन या देशाच्या अनेक खेळाडूंनी स्पर्धेतील सहभाग निश्चित केला आहे. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.